नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये कोच किरण पाटील शोमध्ये। आजचा विषय एकदम भन्नाट आहे, जबरदस्त आहे। नशीब, ग्रह आणि यश ज्योतिषशास्त्राशी काय संबंध आहे? आपल्याला आयुष्यात यश मिळवताना अनेकदा वाटतं की काहीतरी अडथळे येत आहेत। हे अडथळे केवळ परिश्रमामुळे नाहीत, तर आपल्या ग्रहांच्या स्थितीमुळेही असू शकतात मित्रांनो। आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील 5व्या क्रमांकावर असलेले रॉयल स्टार ॲस्ट्रो सेंटरचे मधुकर गुळीक सर। एक अनुभवी सामान्य ज्योतिष जे ते गेली 33 वर्षे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत। त्यांना येणाऱ्या समस्यांचे समाधान ते करत आहेत। त्यांना येणाऱ्या अडथळ्यांवर कशा पद्धतीने मात करायची हे ते सांगत आहेत। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या अनुभवानुसार जीवनात यश मिळवण्यासाठी, बिझनेसमध्ये यश मिळवण्यासाठी ग्रहांचा काय संबंध आहे आणि काही अडचणी असतील तर त्याचे उपाय काय केले पाहिजे आणि त्याचा ज्योतिषशास्त्रासोबत काय संबंध आहे। मधुकर सर, तुमचं स्वागत आहे कोच किरण पाटील शो मध्ये। धन्यवाद। तर आतापर्यंत साधारण तुम्ही 11 ते 12,000 लोकांना साधारण तुम्ही गायडन्स केलाय, मार्गदर्शन केलाय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आणि आतापर्यंत एकही रिटर्न माणूस आलेला नाही। प्रत्येकाला त्याचं सोल्युशन मिळालं, समाधान मिळालं आणि तो आयुष्यात सक्सेस झालेला आहे। तर याचं काय सिक्रेट आहे? कशा पद्धतीने ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय, ते कसं काम करतं आणि कशा पद्धतीने हे काम करतं, त्याचे कशा पद्धतीने तुम्ही त्यांना ते गायडन्स करतात? नमस्कार। मी प्रथम माझे सद्गुरू शंकर महाराज आणि स्वामी समर्थ महाराज यांना वंदन करून, आई वडिलांना वंदन करून ह्या चर्चेची सुरुवात करतो। आपण जर पाहिलं की ज्योतिषशास्त्र किंवा भविष्य ज्याला आपण म्हणतो, हे काही आजचं कालचं नाहीये। बरोबर। हे फार प्राचीन काळापासून चालू झालेलं आहे। आपल्या कित्येक ऋषी मुनींनी यावर पूर्णपणे अभ्यास करून हे सगळं आपल्यासमोर मांडलेलं आहे की ज्याचा माणसाच्या प्रत्येक जीवनामध्ये फायदा होतो। आता सर्वात यामध्ये जर महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर ध्यानात घेतली, आपण आपली जन्मकुंडली म्हणतो। जन्मकुंडली किंवा त्याला आपण लग्नकुंडली ज्याला म्हणू, हे म्हणजे काय की त्या तुमच्या जीवनाचा जन्मापासूनचा आलेख आहे, आराखडा आहे, ती पत्रिका आहे। ह्या पत्रिकेवरून तुमच्या 12 ग्रहामध्ये 12 राशी ज्या कार्यरत आहेत, जे 12 ग्रह कार्यरत आहेत, याच्यावरून तुमच्या आयुष्याचा पूर्णपणे अंदाज अचूकपणे काढला जाऊ शकतो। यामध्ये जर तुम्ही पाहिलं, पत्रिकेचे 2 भाग असतात। पत्रिकेमध्ये 12 ग्रह असतात, 12 ग्रहांच्या 12 राशी असतात। त्यामध्ये सुरुवातीची 6 ग्रह जी असतात ते आपल्या हातात नसतात। ज्यामध्ये तुमचा स्वतःचा स्वभाव कसा असावा, तुमचं कुटुंब कसं असेल, तुमचं प्राथमिक शिक्षण कशामध्ये होईल, तुमची आई कोण असेल, तुम्हाला मुलं किती असतील, तुमचं आरोग्य कसं असेल, हे तुमच्या हातामध्ये नाही आहे। बरोबर। परंतु जर समजा पुढचे 5-6 घरं बघितली आपण, तर त्यामध्ये तुमचा मृत्यू कधी आहे हे तुम्हाला कळू शकतं। तुमचं आरोग्य कसं असेल, अचानक धनलाभ कसा होऊ शकतो, तुमचं भाग्य कशामध्ये आहे, तुमचं नोकरी धंदा कशामध्ये आहे, व्यवसाय कशामध्ये आहे, त्यानंतर तुमचा प्रवास किंवा अर्थार्जन किंवा व्यय जो आहे त्याला व्ययस्थान म्हणतो आपण। ह्या 6 गोष्टी ह्या आपल्या हातामध्ये आहेत की भविष्यामध्ये तुमच्या हातामध्ये नसलेल्या गोष्टी आणि आपण घडवू शकत असलेल्या गोष्टी ह्या आपल्या हातामध्ये आहेत। परंतु तुम्हाला त्या कुंडलीचं किंवा पत्रिकेचं वाचन परफेक्टली करता आलेलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या ज्योतिषाकडे किंवा भविष्यकाराकडे एखादी कुंडली किंवा पत्रिका त्या जातकाची आली, तर ती पत्रिका खरी की खोटी की चुकीची आहे हे तुम्हाला त्याच्या अभ्यासावरून पहिल्यांदा कळालं पाहिजे। अच्छा। आणि त्यानंतरच तुम्हाला त्या जातकाला तो तुमच्याकडे कशासाठी आलाय, काय काय प्रश्न घेऊन आलेला आहे हे तुम्हाला जाणून आलेलं पाहिजे आणि ते तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे। हे खरंच ज्योतिष आहे। ओके। आपण जे आता पाहतो की आपण त्यांच्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर तो तुम्हाला विचारतो आता तुमच्या अडचणी काय किंवा तुम्हाला प्रॉब्लेम काय। हे तसं नाही। आपण जसं आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर काही डॉक्टर मी जे पाहिलेले आहेत की ते तुमची नाडी परीक्षा करून किंवा तुमच्याशी फक्त तुमच्याकडे पाहून तुमच्या शरीरावरून तुम्हाला आजार काय आहे हे सांगतात। तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये तुमच्याकडे येणाऱ्या जातकाला तो कोणत्या अडचणीसाठी आलाय, कोणते प्रश्न घेऊन आलेला आहे हे तुम्ही त्याला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे। त्यासाठी तुमचा त्या पत्रिकेचा किंवा कुंडलीचा प्रचंड अभ्यास चांगला झालेला पाहिजे।
तरच तुमचं भविष्य खरं ठरू शकतं. अदरवाईज तुम्ही काय करता की त्यानं आलेल्या प्रश्नाला किंवा विचारलेल्या अडचणीला तुम्ही त्याला उत्तर देता आणि त्याचा उपाय होत नाही किंवा उपयोग होत नाही. अशा वेळेस तो माणूस तुमच्याकडे पुन्हा येणं टाळतो. माझ्या केसमध्ये जर पाहिलं, मी गेली 33 वर्ष म्हणजे 1992 सालापासून जशी मला शंकर महाराजांची कृपा प्राप्त झाली, श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्त झाली, तेव्हापासून 10,500 ते 11,000 लोकांना मी आत्तापर्यंत भेटलेलो आहे. त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना अचूक कुंडलीचं निदान करून सांगितलेलं आहे आणि माझ्याकडे अजूनही एकही कुणी माघारी आलेलं नाही की मला उपयोग नाही झाला म्हणून. मी इवन दो पत्रिका बघताना, कुंडली बघताना आता यामध्ये प्रश्न असाही येतो की पत्रिका चुकीची, मग अशा वेळेस तुम्हाला त्याला मार्गदर्शन करता आलेलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांची कुंडलीच नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये घड्याळं नव्हती किंवा रेडिओ नव्हते किंवा अशा कोणत्या व्यवस्था नव्हत्या. अशा वेळेस त्या आईनं किंवा वडिलांनी त्यांच्या जन्माची नोंद किंवा तारखा, वेळा, ठिकाण हे नोंद केलेलं नसायचं. अशा वेळेस तुम्हाला तुमच्या अभ्यासानुसार त्याला गायडन्स करून त्याला उपाय सांगता आलेले पाहिजेत की जेणेकरून त्या उपायानुसार त्याची अडचण सुटेल व त्याचा यशाचा मार्ग प्रशस्त होईल, त्याची भरभराट होईल, त्याच्या अडचणी सुटून आरोग्याच्या तक्रारी सुटतील. आपण असं पाहतो की जर समजा आपण एखाद्या ज्योतिषाकडे गेलो किंवा विचारायला गेलो तर ते आपण विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देतात. आपल्या नंतर ध्यानात येतं, आपण ऐकून पुन्हा माघारी येतो, कारण आपलं ज्योतिषशास्त्र म्हणजे किंवा भविष्य म्हणजे काय माहीत नसतं, कुंडली म्हणजे काय रीड करता येत नसते, वाचता येत नसते. अशा वेळेला आपण त्या माणसाचं जर चुकलं, त्या भविष्यकाराचं जर उत्तर चुकलं असेल तर आपण त्याच्याकडे पुन्हा जात नाही. माझ्याकडची पद्धती अशी नाही. मी ज्यावेळेस माझ्याकडे माणूस येतो त्याची पत्रिका माझ्याकडे एकदा सेव्ह झाली, एकदा माझ्याकडे नोंद करून ठेवली, ती आयुष्यभरासाठी माझ्याकडे नोंद केलेली असते आणि तो माणूस कुठेही जात नाही, कारण त्याला त्याचं अचूक निदान मिळालेलं असतं. आता हे अचूक निदान जे आहे 100% गॅरंटी, म्हणजे आज तुम्ही जवळपास 10,000 11,000 लोकांना तुम्ही भेटले, त्यांना गायडन्स केला, मार्गदर्शन केलं. विवाहाची समस्या असू द्या किंवा बिझनेसची असू द्या किंवा त्यांच्या जीवनातली कुठली समस्या असू द्या, आणि त्या समस्येंवर तुम्ही अचूक 100% बाबा हे असंच होणार आणि तसंच ते घडलेलं आहे. तर याचं सिक्रेट काय आहे? भरपूर मार्केटमध्ये ज्योतिषी आहे, पण तुमचं एकदम 100% रिझल्ट येतो, तर याचं सिक्रेट काय आहे? याचं सिक्रेट असं आहे की बेसिकली माझा 92 सालापासूनचा जो अभ्यास आणि ज्या पद्धतीचे माझे ऑब्झर्वेशन्स आहेत, मी तुम्हाला यामध्ये माझं उदाहरण सांगू शकतो की मी माझ्याकडे पत्रिका आल्यानंतर त्या माणसाचं जर समजा लग्नाचा प्रश्न असेल तर त्याचं लग्न कधी होणार, किती वर्षानंतर होणार, किती तारखेनंतर होणार हे मी त्याला, किंवा होणार नाही किंवा किती काळ लागेल हे मी त्याला त्या अचूकपणे सांगू शकतो. आज माझ्याकडे एक क्लायंट आहे, त्यांचं नाव मी आता इथं मेन्शन नाही करणार, परंतु त्यांचा विवाह विलंबानं होता आणि त्यांचं वय 52 असताना लग्न होईल हे सांगितलेलं. त्यांचं 3 वर्षापूर्वी आता लग्न झालं. ती मुलगी अमेरिकेमध्ये आता सेटल आहे. किंवा माझ्याकडे माझ्याच नातेवाईकांनी ज्या पत्रिका आणल्या, मी त्यांना सांगितलं होतं की 28 वयानंतर लग्न होईल, त्यांनी जंग पछाडलं, मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी साखरपुडा केला, एंगेजमेंट केल्या आणि 3 ठिकाणी त्यांच्या एंगेजमेंट तुटल्या. मात्र 28 वय पूर्ण झाल्यानंतर त्या माणसाचं सहजासहजी मी स्वतः लग्न लावून दिलेलं आहे. अशा काही ज्या घटना आहेत, किंवा एखादी घटना जर घडणार असेल, कधी घडणार, कशी घडणार याचं तारखा मी येणाऱ्या जातकाला मी देतो. क्या बात आहे. की जेणेकरून त्या माणसानं अंधारात चाचपडू नये आणि त्याला अचूक दिशा मिळाल्यानंतर त्यानं त्याच वेळेस योग्य प्रयत्न करायचे. यासाठी प्रयत्नांची पण जोड आवश्यक आहे. की मी सांगितलं म्हणून अचानक होईल आणि तुम्ही देरे हरी पलंगावरी वरचेवरी अधांतरी असं बसलं तर होणार नाही. त्यासाठी तुम्हालाही तुमचे प्रयत्न करावे लागतील, तुमचे कर्म तुम्हाला करावे लागतील आणि त्या कर्मानुसार, त्या भाकितानुसार त्या गोष्टी घडतात, म्हणजे घडतातच. जर समजा मी उलट त्यांना सांगतो की एखादी घटना जर सांगितलेली असेल आणि घडली नाही तर मला विचारायला या, अद्यापर्यंत कुणी विचारायला आलेलं नाही. म्हणजे ग्रह आहे ते आपल्यावर कसा परिणाम करतात साधारण? आपण जसं बघितलं की आज आपण 7 ग्रह बघतो किंवा नवग्रह बघतो, ह्या सगळ्या ग्रहांच्या बाबतीमध्ये त्यांची अंतर जरी आपल्यापासून दूर असली
तर आता चंद्र म्हणजे काय? चंद्र मनाचा कारक आहे, पाण्याचा कारक आहे. आज आपलं मन जसं चलबिचल होतं किंवा विचार करतो आपण एखाद्याबद्दल प्रेमाची भावना व्यक्त करतो, रागाची भावना व्यक्त करतो. सूर्य हा ऊर्जेचं प्रतीक आहे, आत्म्याचं प्रतीक आहे, गुरु हे ज्ञानाचं प्रतीक आहे, मंगळ हे भावाचं प्रतीक आहे, बुध ही मुलगी किंवा बहिणीचं प्रतीक आहे, गुरु हे ज्ञानाचं प्रतीक आहे, शुक्र हे पैशाचं ऐश्वर्याचं प्रतीक आहे, शनी हे कर्माचं प्रतीक आहे. हे जर बघितलं आपण तर एकमेकांशी यांचे संबंध आहेत. आपण जसं बघतो की भरती ओहोटी चंद्राच्या उगवण्यावरून मावळण्यावरनं पौर्णिमा अमावस्येवरनं जर समजा समुद्राला भरती ओहोटी येते, एवढा विशाल असलेला समुद्र डोलायमान होतो, तर अशा ठिकाणी आपण तर माणसं आहोत, आपल्यालाही मन आहे, भावना आहे, आत्मा आहे, आपण जिवंत आहोत. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर होतोच. यामध्ये सर्वात महत्त्वाचे जर ग्रह असतील तर शनी आणि मंगळ हे कर्माचे आणि निर्णयाचे ग्रह आहे. गुरु हा ज्ञानाचा ग्रह आहे. आपण ज्याला म्हणतो ना की आपण जे ज्ञान मिळवतो वगैरे, ते गुरु असल्याशिवाय मिळत नाही, गुरुची दृष्टी असल्याशिवाय मिळत नाही. उलट लोक, मी जनरली पत्रिका बघताना किंवा येणाऱ्या जातकाला कधीही कुंडलीतील कोणताही ग्रह त्याला मी वाईट आहे किंवा चांगला आहे असं सांगत नाही. उलट आपण जर बघितलं तर ज्योतिषाकडे गेल्यानंतर तो माणूस तुम्हाला 7.5 आहे, लहानपणोती आहे, कालसर्प योग आहे, नागवळी योग आहे, दोष आहे, हे सगळं सांगतो. पण त्याला ते खरंच लागू आहे का? त्याला ते खरंच गरजेचं आहे का? त्याला त्याचा उपाय केला उपयोग होईल का? उगीच कुणीच सांगितलंय म्हणून आपण खर्चात पडतो आणि ते उपाय करतो, नंतर ध्यानात येतं की आपल्याला ह्याचा उपयोग होत नाही. पण याऐवजी आपल्या ऋषी मुनींनी, आता जर समजा एखाद्या ग्रहाची बाधा आहे, त्याला रत्न घालायला सांगितली असतील आणि एखाद्याची रत्न घालण्याची पात्रता किंवा कॅपॅसिटीज नसेल, ते त्या लेवलला तो नसेलच, अशा वेळेस काय करायचं? अशा ठिकाणी निसर्गामध्ये दिलेल्या वनस्पती आहेत, त्यांची मुळं आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, बी आहेत किंवा धान्य आहेत, अशा सगळ्यांचा वापर त्यामध्ये केला जाऊ शकतो. आज लाल किताब मार्फत कित्येक शेकडो उपाय, उपासना, तोडगे त्यामध्ये सांगितलेले आहेत की जे जनसामान्यांना सामान्यपणे परवडतात, खर्च होत नाही, त्याचा उपाय केल्यानंतर रिझल्ट मात्र हमखास मिळतो. हा माझा अनुभव आहे. मग जन्मकुंडलीचं जीवनात महत्व काय आहे? किती महत्वाचे आहे? जन्मकुंडली म्हणजे काय की तुमच्या जन्माच्या वेळचा आकाशात असलेला ग्रहांचा नकाशा. पण म्हणजे ग्रह आहे ते यश किंवा अपयश ठरवतात का? म्हणजे कोणते ग्रह यश ठरवतात आणि कोणते ग्रह अपयश ठरवतात? अगदी बरोबर आहे, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. मला असं यामध्ये म्हणायचं आहे की जसं तुम्हाला मगाशी मी ग्रहांची व्याख्या सांगितली, कोणता ग्रह कशासाठी आहे हे सांगितल्यानंतर जसं म्हटलं की गुरु जर नसेल तर तुम्हाला ज्ञानच मिळणारच नाही. शनीच्या बाबतीमध्ये लोक वाईट बोलतात की शनीची 7.5 लोक घाबरतात. माझं उलटं म्हणणं आहे, शनीसारखा चांगला ग्रह नाही. शनी हा कर्माचा कारक आहे. तुम्ही जे काही काम करता, जे कर्तव्य करता, ती शनीच्या अंमलाखाली येतात. तुम्ही जर न्यायानं वागलात, चांगल्या कर्म केली, चांगल्या पद्धतीनं वागलात, सदाचरण ठेवलं, आपल्या घरातल्यांशी प्रेमानं वागलात, लोकांशी प्रेमानं वागलात, तर तीच कर्म तुमच्याकडे फिरून येतात. हो. आणि तोच शनी मंगळाच्या साथीनं तुम्हाला निर्णय घेऊन ते काम पूर्ण करण्याला, यश मिळवण्याला तुम्हाला कारणीभूत ठरतो. उलट आपण शनीला नावं ठेवतो. काही लोक तर आपण जसं बघतो की जर समजा शनी वक्री असेल, शनीची 7.5 असेल, अशा वेळेला आपण घाबरून जातो, आपल्याला घाबरून ठेवलं जातं. पण माझ्या अनुभवानुसार शनीच्या 7.5 चांगल्या चांगल्या गोष्टीही घडतात. त्यामध्ये लोकांचं भाग्य परिवर्तन घडतं. अशी लोक कर्माची कारक, न्याय प्रविष्ट लोक असतात ही. त्यामुळं शनीला घाबरणं किंवा काय ह्या भानगडीत आपण लोकांनी पडू नये. त्यासाठी जे काही जे किरकोळ उपाय असतील, महत्त्वाचे उपाय असतील, आता मी यामध्ये जसं लोकांना राहूची बाधा असेल, केतूची बाधा असेल किंवा शनीची बाधा असेल, अशा वेळेस मी कालभैरवाचे पूजा करणं किंवा उपासना करणं हे उपाय सांगतो. हे किरकोळ असतात, वन टाईम असतात, परंतु त्याचा इफेक्ट एवढा चांगला येऊन जातो आणि दिलेल्या पिरियडमध्ये त्याचा तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्यावर त्याचा परिणाम घडतो म्हणजे घडतोच. मग रात्रभर अभ्यास करून पण यश मिळत नाही, मग ग्रह कारण असतो का? आता यावेळेस बघा की तुम्ही बुध हा बुद्धीचा कारक आहे, हो, गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. पण जर समजा बघितलं त्याचा बुधच वक्री असेल
किंवा बुध त्याचा चांगल्या स्थितीमध्ये नसेल, शत्रुग्रहाबरोबर असेल, तर अशा वेळेस अशा जातकाचं किंवा अशा माणसाचं बुद्धी चालत नाही. बुद्धी जर चालणार नसेल तर अभ्यास होणार कसा? मग अशा वेळेस बुधाचे जे काही उपाय असतील, गुरुचे जे काही उपाय असतील, फॉर एक्झाम्पल उपाय म्हणजे उपाय म्हणजे थोडक्यामध्ये काही धान्य आपल्या जवळ ठेवणं, काही देवतांची उपासना करणं. परंतु मी एक यामध्ये सजेस्ट करेल, मी कधीही कुणाला ह्या 33 वर्षामध्ये पूजा पाठाला, मंत्रतंत्राला, अंगारा दोऱ्याला, दुपाऱ्याला कामाला लावलेलं नाही. मग ते जे खडे असतात हो, ते कितपत उपयोगी असतात? खडे 2 गोष्टी बघा त्यामध्ये, की रत्न जी असतात, रत्नांचा उपयोग होतो, पण खरंच त्याची आवश्यकता आहे का? काही ज्योतिषी रत्न सजेस्ट करतात, परंतु तो माणूस ज्या रत्न घातल्यानंतर तो कायम घालून बसतो. पण तसं नाहीये. तुम्ही जर आजारी पडला तर तुम्ही मेडिसिन किती दिवस घेता? आजारातनं बरे होईपर्यंत घ्यायची. तुम्ही जर त्याचा फायदा झाला, त्याचा पिरियड संपला, तर ते रत्न काढून ठेवलेलं पाहिजे. आपण ते नेमकं करत नाही आणि आपण खर्चामध्ये पडतो. ओ बरोबर, एकदम एक्झॅक्टली. अशा वेळेस योग्य उपासना करणं आणि जे काही लाल किताबमध्ये सांगितलेले तोडगे आहेत, उपाय आहेत किंवा रेमेडीज आहेत, त्या रेमेडीज वापरून त्या गोष्टींचे उपाय करणं, त्या ग्रहाला पॉझिटिव्ह करणं, आपल्या बाजूनं करणं, किंवा जर खूप त्रासदायक असेल तर कुंडलीतून तो ग्रह निष्क्रिय करणे किंवा नाहीसा करणे, एवढ्याही गोष्टी लाल किताबच्या रेमेडीजमधनं केल्या जाऊ शकतात. अच्छा, मग आजकालचे जे युवक आहे करिअरमध्ये गोंधळलेले असतात, तर ज्योतिष कसं काम करू शकते याच्यामध्ये? आता यामध्ये बघा की आपण प्राथमिक शिक्षण आता जवळपास सगळेच इंग्लिश मिडियमला जा, मराठी मिडियमला जा, किंवा सगळं 10वी 12वी पर्यंत सायन्सनं जा वगैरे इथपर्यंत सगळं शिक्षण करतात. आता हे सगळं जे प्राथमिक शिक्षण आहे किंवा कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षण आहे, हे आपल्या हातामध्ये आहे. परंतु जी खरी दिशा मिळते ते 10वी 12वी नंतर मिळते. अशा वेळेस तुमच्या कुंडलीमध्ये गोचरानुसार, मी शब्द वापरतोय, गोचरानुसार जे ग्रहमान असेल त्यानुसार तो कोणत्या शाखेला जाणार, कोणत्या विद्येमध्ये पारंगत होणार, कोणत्या एरियामध्ये तो सक्सेस दडलेला आहे, हे त्या पत्रिकेवरून सांगितलं जातं. पण हे जर चुकीच्या पद्धतीने सांगितलं गेलं तर, किंवा पापग्रहांची दृष्टी त्यावर असेल तर हे सांगितलं गेलं पाहिजे की तू या मार्गातून जा, तुझं सक्सेस यामध्ये दडलेलं आहे. अच्छा, हे सांगितलं गेलं पाहिजे आणि हे पत्रिकेवरनं अचूक कळतं. तुम्ही 3ऱ्या ग्रहामध्ये प्राथमिक शिक्षण, आईचं जे चतुर्थ स्थान आहे, चतुर्थ स्थानामध्ये प्राथमिक शिक्षण, पंचस्थानामध्ये 10वी पर्यंत शिक्षण, 7व्या स्थानामध्ये उच्च शिक्षण आहे, 9व्या स्थानामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे अशा किंवा MS MD वगैरे अशा डिग्र्या असतील. अशा पद्धतीची जी नॉलेज आहे ते त्या ज्योतिषाला असलं पाहिजे. ते जर अचूक सांगितलं गेलं तर त्याचा शिक्षणाचा मार्ग खुला होतो, त्याला त्यामध्ये यश मिळतं. जर समजा अडचणी आल्या तर किरकोळ गोष्टींच्या अडचणी आमच्यासारख्यांचं मार्गदर्शन घेऊन जर केल्या गेल्या तर त्याचे मार्ग सहज सुलभ होऊन त्याचं शिक्षण पण पूर्ण होतं आणि व्यवसायामध्ये त्यानं व्यवसाय काय करावा. आता ज्याचा शनी स्ट्रॉंग आहे त्यानं न्याय विभागात जावं, किंवा स्टील फॅक्टरी असतील किंवा लोखंडी कारखाने असतील किंवा अवजड उद्योगाचे कारखाने असतील, मशिनरीज असतील, अशा उद्योगांमध्ये त्यानं नोकरी करणं किंवा त्याचा व्यवसाय करणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्याचा मंगळ स्ट्रॉंग आहे त्याला मेडिकल फील्डमध्ये काम करावं. मंगळाचा रक्ताशी संबंध आहे, मंगळ लाल आहे, त्यामुळे त्याचा संबंध विज्ञानानुसार मेडिकल सायन्सशी जातो. त्यामध्येही आयुर्वेदिक आहे का, होमिओपॅथी आहे का, ॲलोपॅथी आहे, याचा सगळा उलगडा पत्रिकेतून होतो. हे जर त्याला सांगितलं गेलं, आता जर समजा त्याचा शुक्र स्ट्रॉंग असेल तर तो ऐश्वर्याम जगणार एवढं गॅरंटेड आहे. त्याचा चंद्र स्ट्रॉंग असेल तर तो हळव्या मनाचा आहे, प्रेमळ आहे, घरच्यांशी चांगल्या पद्धतीने वागू शकतो, कुटुंबवत्सल आहे, हे सांगितलं जाऊ शकतं. अच्छा, परंतु जर समजा हे सांगितलं गेलं नाही आणि काही लोक असे म्हणतात की मला खूप त्रास होतोय, मी तर आयुष्यामध्ये खूप चांगलं वागतोय, पण यामध्ये कसं असतं की तुमचं पूर्वजन्माचं जे संचित असतं, पूर्वजन्माचं कर्म जे असतं ते तुम्हाला चिटकून आलेलं असतं. त्या चिटकून आलेल्या कर्माचा जोपर्यंत
पूर्णत्व होत नाही, अशा वेळेस अशा माणसाला त्रास होतो. अशा वेळेला जे काही लाल किताबच्या रेमेडीज आहेत किंवा उपाय आहेत किंवा जे जे साधे साधे नुसके आहेत ते जर वापरले गेले तर त्याला त्या त्या अडचणीमधून निराकरण होऊन त्याच्या अडचणी सुटू शकतात. हे सहज सोपं आहे. किंवा एखाद्या माणसाचं देशामध्येच त्याचं काम आहे का परदेशामध्ये जाणं आहे हे त्याला तिथं मार्गदर्शन करता आलेलं पाहिजे. अच्छा. जर हे सांगितलं गेलं तर त्या मार्गाने तो जाऊ शकतो. आज माझ्याकडे ऑस्ट्रेलिया असेल, दुबई असेल, सौदी असेल, सिंगापूर असेल किंवा श्रीलंका असेल, ओमान मस्कत असेल, UK असेल, USA असेल, या भागातून लोक मला अप्रोच करतात. क्या बात आहे. आणि दररोज संध्याकाळची तिकडची वेळ वेगळी आहे, आपल्याकडची वेळ वेगळी आहे. संध्याकाळी माझा हा उद्योगच असतो की संध्याकाळी त्यांना त्यांचे कॉल अटेंड करणं, त्यांना गाईड करणं, त्यांना योग्य उपाययोजना सांगणं. इवन दो त्या ठिकाणी असंच गरजेचं नाही आहे एकदा मला तुम्ही भेटल्यानंतर तुमची एकदा कुंडली अनालिसिस करून किंवा विश्लेषण करून तुम्हाला सांगितलं गेलं तर तुम्हाला पुन्हा पत्रिका पाहायची गरज लागत नाही. मग तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर असलात तरी तुम्हाला माझं ऑनलाईन मार्गदर्शन कायम मिळत राहतं. मस्त. की जेणेकरून तुम्हाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण दररोजच अडचणी आल्यानंतर काय करू शकतो. मी तर माझ्याकडे काय करतो, माझ्याकडे आलेल्या माणसाला त्याच्या डोक्यामध्ये असलेले जे सगळे प्रश्न असतील ते मला पूर्ण विचारून क्लिअर झाल्याशिवाय मी त्याला जाऊ देत नाही. मस्त. त्याचं काम आहे, तो माझ्याकडे अडचणीत आहे म्हणून आलेला आहे. त्याला माझं काम आहे, नैतिक जबाबदारी आहे माझी, कारण मी त्यातला तज्ज्ञ आहे म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की त्याला त्या अडचणीतून उपाय करून किंवा मार्गदर्शन करून त्याला बाहेर काढणं, त्याला ट्रॅकवर ठेवणं, त्याला पुश करणं. मग तो यशस्वी झाल्यानंतर, समाधानी झाल्यानंतर तुमची आठवण ठेवेलच ना. 100%. मी आत्तापर्यंत जे काम केलं आहे माझी जाहिरात कुठेही नाही, परंतु आत्तापर्यंत जे रेफरन्सनं लोक माझ्याकडे आलेले आहेत ह्या 33 वर्षामध्ये 10,5-11 हजार लोकांना मी भेटलेलो आहे. या 10,5-11 हजार मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न जो तुम्हाला माहिती आहे की जो आयुष्यातला इमोशनल आणि सेन्सिटिव्ह विषय आहे, लग्न. करेक्ट. तर लग्नाच्या बाबतीत ग्रह कितपत जबाबदार असतात आणि कशा पद्धतीने ते काम करतात. पत्रिकेनुसार जर आपण बघितलं तर तुमच्या 7व्या स्थानामध्ये, म्हणजे 7वं स्थान तुमच्या जोडीदाराचं स्थान असतं. पहिलं स्थान जसं तुमचं आहे तसं 7वं स्थान हे जोडीदाराचं स्थान आहे. ह्या जोडीदाराच्या स्थानावरून ग्रहांची वय ठरलेली आहेत. ग्रहांच्या वयानुसार त्याचं लग्न कोणत्या साली, किती दिवसांनी, कुठल्या बाजूने मुलगी येईल किंवा मुलगा येईल हे आपल्याला त्यामधून सांगता येतं. जोडीदार कसा निवडावा हे सांगितलं जातं. मी जनरली आग्रह करतो की जर समजा तुमची पत्रिका माझ्याकडे आलेली तर मला सांगून जनरली तुम्ही फायनलाइज करा. हे सांगितलं जातं की जेणेकरून त्याला त्याचा सुलभ जोडीदार मिळतो, सुयोग्य जोडीदार मिळतो आणि त्यांचं वैवाहिक आयुष्य हे समाधानाचं, सुखाचं होतं. इवन तो त्यामध्ये त्याला सांगितलं जातं की बाबा तुला अपत्य किती होतील, तुझं घरं किती होतील, तुझ्याकडे वाहन सुख असेल की नाही, घराचं सुख असेल की नाही, घरं असतील तर किती असतील, आईवडिलांच्या बाबतीमध्ये काय, घरामध्ये आरोग्याची स्थिती काय आहे, आजारपण आहेत का, वास्तुदोष आहे का, वास्तूच्या बाबतीमध्ये काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन माझ्याकडनं मी करतो. बरं. मग कोणत्या गोष्टींनी ग्रह शांत करता येतात. आपण जर बघितलं तर रत्न वापरून किंवा ज्यांना रत्न वापरणं शक्य नाही आहे अशांना निसर्गामध्ये ज्या वनस्पती आहेत, वनस्पतींच्या मुळे असतील किंवा धान्य असतील, बी असतील किंवा पानं असतील, फांद्या असतील, याच्यावरून 1. नंबर 2, अन्नदानसारखं काम आहे की ज्यांना ज्या ग्रहाचे जे प्राणी दिलेले आहेत, माणसं दिलेली आहेत किंवा जी वैशिष्ट्य त्यामध्ये दिलेली आहेत अशांना अन्नदान करून किंवा त्या ठिकाणची पूजा करून किंवा त्या ठिकाणचं दान करून अशा काही उपायांनी, की जसं आपण म्हणतो की आता शनीच्या बाबतीमध्ये जर शनीची 7.5 आहे, जर त्रास कमी करायचा असेल तुम्हाला गोशाळेसारखा उपाय आहे. तुम्ही कधी गोशाळेला गेलात का? तुम्ही गाईला जाऊन नमस्कार करा. बरोबर. तुम्ही गाईला दररोज आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनतो, तुम्ही ध्यानात घेतलं असेल की सर्वात पहिली भाकरी किंवा चपाती जी बनते ती चांगली बनते असं नाहीच. ती कशी तरी तवा तापलेला असेल किंवा गरम झालेला नसेल, ती कशी तरी होते. ती गाई तुम्ही ती चपाती आहे किंवा भाकरी आहे ती त्या गाई मात्र देशी असावी. आपण जिला गोमाता मानतो, जिला वशिंड आहे
अशा गाईला ती ते चपाती तुम्ही 3 महिने घाला, शनीचा उपाय होतो म्हणजे होतोच. तुम्ही दुसऱ्या बाजूनं बघितलं, आपण आपल्याकडे कित्येक वृक्ष आहेत. आंबा आहे, पिंपळ आहे, चिंच आहे, नारळ आहे, डाळिंब आहे. ही जी झाडं म्हणतो आपण, पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीचं आणि विष्णूचं बुधवारी वास्तव्य असतं. अच्छा. ह्या झाडाभोवती वारुळ असतात. तुम्ही जर जे काय अन्नदान करायचं, जे लंगर ज्याला म्हणतो आपण, बरीचशी मोठी लोक बघा अन्नदानावर बऱ्यापैकी त्यांचा भर असतो. तुम्ही कित्येक देवस्थानला जा, तिथं अन्नछत्र उघडलेलं असतं. अन्नछत्रामध्ये कमीत कमी किमतीमध्ये किंवा मोफत हे अन्नदान केलं जातं. त्या अन्नदानाचं पुण्य तुम्हाला लाभतं म्हणजे लाभतं. आणि त्यानुसार बुध शुक्र असतील, गुरु असतील, शनी असतील, यांचे उपाय त्या मार्फत होतात. ते ग्रह प्रसन्न होतात, तुम्हाला कृपाशीर्वाद देतात आणि तुमच्या अडचणीचं निराकरण त्यामधनं होतं. शनी 7.5 खूप भीती असते, खरंच तेवढी भयानक आहे का? नाही, माझ्या उलटं माझं म्हणणं आहे. आता 7.5 बघितली आपण, प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये 3 ते 4 वेळा 7.5 येते. शनीची 7.5 म्हणजे काय, की ज्या राशीमध्ये तो ग्रह आहे त्याच्या आदली रास, त्याची रास आणि पुढची रास, असे 3 टप्पे 7.5चे असतात. 2.5 वर्षाचा एक टप्पा, असे 7.5 वर्ष म्हणून त्याला 7.5 म्हणतात. पण शनी हा न्यायप्रविष्ट आहे. तुम्ही जर चांगलं वागला तर तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही जर वाईट वागत असाल, वाईट मार्गानं जात असाल, वेगळे उद्योग करत असाल की जे नीतीला मान्य नाहीत, तर तुम्हाला शनी त्रास देणार म्हणजे देणार. शनीचं कामच आहे की तुम्हाला, जर तुम्ही वाईट वागत असाल, अन्याय्य वागत असाल, अन्याय करत असाल, त्रास देत असाल कुणाला, तर तो तुम्हाला तुमच्या जागा दाखवून देतो म्हणजे देतो. पण तुम्ही जर समजा योग्य मार्गाने वागलात, चांगल्या पद्धतीनं तुमचं सदाचरण ठेवलं, आचरण चांगलं ठेवलं, तर तुम्हाला त्याचा त्रास कमीत कमी होतो. उलट त्या 7.5 तुमची काय काय ज्या गोष्टी असतील, काय काय भाग्य परिवर्तनसुद्धा 7.5 होतं. हे माझं ठामपणे म्हणणं आहे. पैशाची चणचण ग्रहांमुळे होते का? पैशाची चणचण ग्रहामुळं म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पत्रिकेमधला 2रं स्थान आहे किंवा 6वं स्थान आहे, हे तुमच्या नोकरीचं, धंद्याचं आहे. 10वं स्थान तुमच्या व्यवसायाचं आहे. तुमचं 11वं स्थान तुमच्या लाभाचं आहे. यामध्ये जर पापग्रह असतील किंवा पापग्रहांची दृष्टी त्यावर असेल, तर अशा वेळेस त्याचा त्रास होणं संभव आहे. परंतु त्याचे, जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, लाल किताबमधल्या रेमेडीज करून ते उपाय तातडीनं, म्हणजे काही उपाय असे आहेत की कंटिन्यू करावे लागतात. त्या समजा एखादं उदाहरण दिलं, अन्नदान करायचं तर ते 43 दिवस करा किंवा 21 दिवस करा किंवा 18 दिवस करा. किंवा काही मंत्रांचं वाचन किंवा उपासना असतील, त्या उपासना ठराविक दिवस करा, त्यानंतर बंद करा. रत्न वापरायचे असतील तर ठराविक दिवस वापरा, त्यानंतर काढून ठेवा. ते मग किती दिवस वापरायचे वगैरे हे सगळं? हा, ते जसं आपण शनीचं जसं म्हणतो की 7.5 वर्षे 7.5 आहे, त्यामुळे 7.5 वर्षे वापरणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढा आजाराचा पिरियड आहे, तेवढाच, जेवढा त्रासाचा पिरियड आहे, तेवढा जर तुम्ही वापरला तर त्याचा उपयोग तुम्हाला फार छान पद्धतीने होऊ शकतो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यातला काय फरक काय? वास्तुशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचाच एक भाग आहे. हा, पण ज्या वास्तूमध्ये आपण राहतो, आता सर्वात कसं झालेलं आहे की आपण पूर्वीच्या काळामध्ये लोकसंख्या जास्त नसताना हे वास्तुशास्त्र पाळणं सोपं होतं. पण आता काय होतं, आपण जर वास्तुशास्त्रज्ञाला जर सांगितलं की वास्तू बघून सांग, तर हे तोडफोड कर, ते तोडफोड कर, हा उपाय कर, तो उपाय कर, असं करून हजारो रुपयाला खर्चामध्ये टाकलं जातं. अशा वेळेस आमच्यासारख्यांच्या मार्गदर्शनामुळं हे कमीत कमी तोडफोडीमध्ये, कमीत कमी साध्या उपायांमध्ये वास्तूचे दोष आपण निराकरण करून द्यायला मदत करतो. आणि त्या वास्तूमध्ये सुख, शांती, भरभराट, आयुरारोग्य लाभणं, आरोग्याच्या तक्रारी दूर होणं, पैशाची चणचण दूर होणं, अशा पद्धतीचे उपाय आम्ही सांगतो. आता यामध्ये तुम्ही जर पाहिलं, आपण आपल्या देवाऱ्यामध्ये, देवारा हा ईशान्य कोपऱ्याला असलेला पाहिजे घराच्या, ही रिक्वायरमेंट आहे, ही गरज आहे. त्या देवाऱ्यामध्ये आपण जे देव सगळे ठेवतो, त्यामध्ये आपण लक्ष्मीची मूर्ती आवर्जून ठेवतो. पण लक्ष्मीची मूर्ती ठेवून उपयोग आहे का? लक्ष्मी ही धनाची देवता आहे, धन देणारी देवता आहे. तिनं गणपतीला नेमलेलं आहे धन देण्यासाठी.
पण जोपर्यंत तिथे विष्णूचा कृपा प्रसाद नसेल, तो लक्ष्मी कुठं नांदेल? लक्ष्मी कुठं असेल? जिथं तिचा पती आहे तिथं. तुमच्या देवाऱ्यामध्ये विष्णूची मूर्तीच नाहीये, तर लक्ष्मी राहणार कशी? अच्छा, म्हणजे देवाऱ्यामध्ये पण काय काय ठेवायला पाहिजे देवारा याचाही हा बराचसा तुमचा संबंध आहे. कुलदैवत असेल, कुलस्वामी असेल, तुम्ही शिवलिंग असेल. काही लोक शंकराचा फोटो ठेवतात. शंकराचा फोटो अलाउड नाही, लक्ष्मीचा फोटो अलाउड नाही. शक्यतो मूर्ती ठेवावी. चांदीची मूर्ती असेल, पितळेची मूर्ती असेल, ह्या मूर्ती तुम्ही त्यामध्ये ठेवा. जर समजा लक्ष्मीचा पती तिथं असेल तर ते तिथं नांदेल. आणि लक्ष्मीनं गणपतीला जसं लोकांना दान देण्यासंदर्भामध्ये धन देण्यासाठी नेमलेलं आहे, तसा गणपतीची मूर्ती तुम्ही तिथं असली पाहिजे. काही लोकांना राहूचा त्रास असतो, त्यांनी सरस्वतीची मूर्ती घरामध्ये ठेवलेली पाहिजे. हे आपण जनरली करत नाही. आणि आपण म्हणतो की मी कष्ट खूप करतोय, मी चांगला खूप वागतोय, मलाच का त्रास, माझ्या घरात पैसा टिकत नाही. तुम्ही हे साधे उपाय करा, मला भेटा तुम्ही, मी तुम्हाला साधे उपाय सांगेन, ते तुम्ही करा. आणि मी तुम्हाला ज्या तारखा दिलेल्या असतील त्या तारखेनुसार त्या घटना घडतात की नाही पहा. स्वतः आजमावून घेतलं तर तुम्हालाच आनंद वाटेल त्यामध्ये. बरोबर. तर ग्रहांमुळे मानसिक तणाव येतो का? आणि घरात सतत आजारपण असणं हे ग्रहांचं संकेत असू शकतं का? हो हो. जर समजा तुमच्या पत्रिकेमध्ये 6वं स्थान हे आरोग्याचं किंवा रोगाचं स्थान ज्याला म्हटलं जातं, त्यामध्ये जर समजा पापग्रह असतील किंवा त्या दूषित ग्रह असतील, तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये आजारपण असणं हे जवळपास विधिलिखित असतं. बरं. पण त्या ग्रहांचा उपाय करून तुमचं त्या आरोग्याच्या तक्रारी तुम्ही त्या दूर करू शकता. जसं आपण एक बघतो की अष्टम स्थान जे असतं पत्रिकेमधलं, ते आयुष्याचं स्थान आहे, मृत्यूस्थान त्याला म्हणतात. पण अचानक धन लाभाचं पण स्थान तेच आहे. त्याच्यामधूनच बघितलं जातं. आजोळवरून काय धनस्थ संपत्ती मिळते किंवा अचानक धनलाभ कुठून होतोय. त्याच्यात नसेल तर मिळत नाही आणि असेल तर मिळते, असं मिळतंच. प्रत्येकाच्या नशिबामध्ये हे अष्टम स्थान हे ज्या ठिकाणी हे शनीचं स्थान आहे, मंगळाचं स्थान आहे. शनी मंगळ ज्या ज्या वेळेस भ्रमण करत त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी तुम्हाला लाभ होतो म्हणजे होतोच. आणि तुम्ही एक जर बघितलं असेल, मगाशी तुम्ही शनीबद्दल जो प्रश्न विचारला होता, शनीची 7.5 घरामध्ये जर समजा एखाद्याला 7.5 असेल, जसं आपण बघितलं घरामध्ये जर कुणी आजारी असेल तर त्याचा त्रास घरातल्या सगळ्यांना होतो. तसं शनीची 7.5 जर कुणाला असेल, राहूची पीडा जर कुणाला असेल, तर त्याचा त्रास घरातल्या इतरांनाही होतो. त्यामुळं सुख समाधान नष्ट होणं किंवा आनंद न मिळणं किंवा भरभराट न होणं, ह्या सगळ्या त्रास ह्या गोष्टींमुळे होऊ शकतात. त्याचे उपाय केले मी. जसं बऱ्याच जणांना मी अष्टकालभैरवाची पूजा करणं, ही पूजा जी आहे ती मी स्वतः करतो. मी इतरांना नाही करायला लावत. कारण अष्टकालभैरवाची पूजा जसं आपण पूर्वी म्हटलेलं आहे, महादेवांनी प्रत्येक गावाचं, प्रत्येक ग्रामाचं, त्याला ग्राम म्हटलं जायचं पहिलं, आता आपण त्याला गाव म्हणतो किंवा शहर म्हणतो, त्याचं रक्षण करण्यासाठी 8 दिशांना अष्टकालभैरव नेमलेले आहेत. जर समजा त्याचं पाठबळ तुम्हाला नसेल तर तुम्ही कितीतरी प्रयत्न केला तरी तुम्हाला त्याचं यश नाही मिळत. आपल्या गावामध्ये कालभैरवाचं मंदिर असलं तरी आपण दर्शनाला जात नाही. आपण मारुतीला जातो, महादेवाला जातो, लक्ष्मीला जातो, पण कालभैरवाला जात नाही. आपण त्या ठिकाणी जर गेलो, दर्शन घेतलं, प्रार्थना केली, तिथे 5 मिनिट बसलो, माघारी आलो, तर आपल्याला पाठबळ मिळायला खूप त्याची मदत होते. कोणते ग्रह शिक्षणात अडथळा आणतात आणि त्याच्यावर कशी मात केली पाहिजे? जसं म्हणतो तुम्हाला की बुध आणि गुरु, बुध हा बुद्धीचा कारक आहे, गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. हे 2 ग्रह जेवढे बलवान असतील, जेवढे चांगल्या स्थितीमध्ये असतील, शुभ स्थितीमध्ये असतील, ह्या गोष्टी त्यांच्या अडथळा दूर करतात. अदरवाईज हेच 2 ग्रह आहेत की ते तुम्हाला शिक्षणामध्ये प्रगती करायला मदत करतात. कोणती व्रत, उपाय किंवा मंत्र ग्रह दोष दूर करू शकतात? तुम्ही जर आता पाहिलं की आपण आपली सकाळची जी पूजा असते ती शक्यतो सकाळी लवकरात लवकर 7 आपण झोपेतून उठलो, आंघोळ केली, फ्रेश झालो, त्यानंतर आपण पूजेला बसावं. ज्यांना पूजेला वेळ आहे त्यांनी व्यवस्थित यथासांग पूजा करावी. महादेवाला जलाभिषेक करावा, हे त्यामधला एक सोपा उपाय आहे.
विष्णूला बुधवारी अभिषेक करावा किंवा दर्शन घ्यावं, गुरुचं दर्शन घ्यावं. शनी म्हणजे शनीच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी एक मार्ग सांगेन की ज्याला शनीचा त्रास आहे अशांनी मारुतीचं दर्शन, हनुमानाचं दर्शन घ्यावं. कारण शनी हा मारुतीला घाबरतो. जसं शनीचा जर त्रास असेल तर आपण शनीचं दर्शन घेऊन उपयोग नाही ना. जर समजा माझं तुमचं पटत नाही तर मी तुमच्या समोर आले तुम्ही रागवणारच आहात. बरोबर. तसं न करता जर हनुमानाचं दर्शन घेतलं तर त्या थोडक्या शनीनं हनुमानाला शब्द दिलेला आहे की जो तुझा भक्त असेल त्याला मी कधीही त्रास देणार नाही. क्या बात. हे त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांचं अभिवचन आहे. त्यामुळं हनुमानाचं दर्शन घेणं, हनुमानाचे काही उपाय असतात ते उपाय मी ज्यावेळेस मला प्रत्यक्ष भेटलं जाईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. पण हे उपाय करणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की आजारी पडल्यानंतर औषध खाल्ल्याशिवाय बरं होत नाही, तसं जर त्रास असेल तर त्याचे उपाय केल्याशिवाय आपली त्यातनं सुटका होत नाही. हे तितकंच त्रिवार सत्य आहे. जन्मच कुंडली नसेल तर काय ज्योतिषशास्त्र शक्य आहे का? सर्वात महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलात की पूर्वीच्या काळामध्ये कुंडलीच नसायची. कुंडली नसायची. आता जी लोक 60-65 वयामध्ये आहेत की ज्यांची कुंडली नाही ते म्हणतात की आम्ही काय करायचं. माझी स्वतःची कुंडली नाही आहे. मी ज्यावेळेस पुण्या मुंबईमधल्या प्रख्यात ज्योतिषांना विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की नाही तुमची पत्रिका नाही, आम्हाला तुमचं सांगता येणार नाही. परंतु माझ्यावर शंकर महाराजांची, सद्गुरू स्वामी समर्थांची एवढी कृपा आहे, ती सिद्धी प्राप्त आहे की मी समोर बसलेल्या माणसाच्या अडचणीवरून त्याच्या उपायांचं निराकरण करू शकतो आणि तारखा देऊन त्याला सांगू शकतो की हे संकट तुझं या तारखेला या पिरियडला संपेल आणि तुझा भाग्य परिवर्तनाचा काळ यावेळेस चालू होईल. असे काही 1-2 अनुभव आहे का? तुम्ही ते तारखेला सांगितलं होतं त्याच तारखेला त्या क्लायंटचं तसंच घडलं, असे काही 1-2? भरपूर. म्हणजे थोडक्यामध्ये माझ्याकडे एक कुटुंब येतं, ती मुलगी लग्न झालेली, तिला 7 वर्ष झालं मूल नव्हतं. ते माझ्याकडे आली की म्हणे बाबा असं असं आहे सर, असं आहे म्हणे, आम्हाला मुलं नाही आहेत. तिला मी तिची पत्रिका बघितली, सांगितलं थांब काही काळ जाऊ दे. त्यानंतर मी 1 महिन्यानं जाता जाता मी तिच्या घरी गेलो, तिला सांगितलं तुझी चौकट लवकरात लवकर पूर्ण होईल आणि तिला मी तारीख दिली. 2017 तिला 2 अपत्य झाली, मुलगा आणि मुलगी, चौकट पूर्ण झाली. जुळे. माझ्याकडे अजून एक क्लायंट असा आहे की त्यांच्या लग्नाला 11 वर्ष झालेली होती. 2011 मधली गोष्ट आहे. त्यांनी माझ्याकडे आले की म्हणे सर आम्ही दररोज रात्री नवरा बायको बेडवर गेल्यानंतर उशीमध्ये घेऊन आम्ही झोपतो, आमचं बाळ समजून द्या उशीला, तर आम्हाला तो आपत्ती आहे की नाही तुम्ही सांगा आम्हाला. त्याला मी सांगितलं थांब तुला मी सांगतो. त्याला मी फेब्रुवारीची तारीख दिली. फेब्रुवारीच्या तारखेनंतर त्याला सप्टेंबरमध्ये मुलगी झाली 11 वर्षानंतर. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगू का की मी ज्योतिषशास्त्राचा माझा एवढा अभ्यास आहे की मी माझ्या वडिलांचा मृत्यू 10 वर्ष अगोदर सांगितलेला होता. 1 महिना अगोदर मी घरच्यांना रिमाइंडर दिलं की वडील खडखडीत आहेत पण 1 महिन्याने ते नाही आहेत. आणि बरोबर 9 जुलै 2009 माझे वडील गेले. त्यांच्याच बाबतीमधला एक किस्सा होता. त्यांना 1997 साली हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना ICU मध्ये ॲडमिट केलं. गावी होतो मी, पाहिलं ते सगळं. 2 दिवस थांबलो तिथं. 3ऱ्या दिवशी मी निघून आलो आणि घरच्यांना सांगितलं. घरचे माझ्या चिडले की सिरियस अवस्था असताना तू निघून चाललाय. म्हटलं काही काळजी करू नका, गुरुवारी त्यांना डिस्चार्ज मिळेल, घरी घेऊन या. मी चाललो माझ्या कामाला आणि त्यांना गुरुवारी डिस्चार्ज मिळाला, घेऊन आले घरी. माझ्याही बाबतीमध्ये असे मी सांगितलं होतं की माझा अमक्या अमक्या दिवशी ॲक्सिडेंट होणार आहे. ती वेळ मला चुकवता येत नव्हती. मी मार्ग बदलले पण माझा ॲक्सिडेंट व्हायचा म्हणजे झालाच. इतक्या खात्रीशीरपणे भविष्याने ज्योतिषशास्त्राचा वापर करून आपण जीवन कसं घडवायचं याचं मार्गदर्शन अचूक पद्धतीनं करू शकतो. हे 100% शक्य आहे. एखाद्या उद्योजकाचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता की त्याचा बिझनेस लॉसमध्ये गेला आणि तो तुमच्या गायडन्स नंतर एकदम भरभराट झाली, असं काही एक्झाम्पल? माझ्याकडे माझे स्वतःचेच नातेवाईक आहेत. ते मी ज्यावेळेस नोकरी करत होतो त्यावेळेस 94 साली ते चाकणला एका कंपनीमध्ये होते. त्यांनाच मी सांगितलेलं होतं की तुम्ही नोकरी करणं बंद करा आणि व्यवसाय सुरू करा. त्यांनी भोसरीमध्ये स्वतःचं
एक शॉप टाकलं, आज त्याचं रूपांतर एका कारखान्यामध्ये आहे. वा, आणि त्यांचा टर्नओव्हर आज कोट्यांमध्ये आहे. मस्त. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? असे कित्येक उदाहरणं आहेत. म्हणजे शंकर महाराजांनी आणि स्वामी समर्थांनी एवढे दाखले दिलेत, एवढे सिग्नल दिलेले आहेत, एवढे मार्गदर्शन केलेलं आहे की आज मी कधी कधी ज्यावेळेस ज्योतिष किंवा भविष्य सांगायला बसतो, माझ्या तोंडून मी न बोलता स्वतः शंकर महाराज किंवा स्वामी समर्थ बोलतात. अशा पद्धतीनं मला स्वतःला तो अनुभव येतो. आणि सगळं झाल्यानंतर मलाच कळत नाही की मी आपण हे काय मार्गदर्शन केलेलं किती अचूक होतं. आणि ज्यावेळेस त्याचा रिझल्ट येतो, तो माणूस मला सांगायला येतो पेढे घेऊन किंवा स्वीट घेऊन येतो, फुलं घेऊन येतो की बाबा सर आमचं हे काम झालं, त्यावेळेस तो आनंद जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा आनंद असतो. तो आता मार्केटमध्ये खूप सारे बाबा लोक आहेत, अंगाऱ्यावाले आहेत, दुपाऱ्यावाले आहेत, मंत्र फुकणारे आहेत, असे वेगवेगळे भरपूर आहेत. पण त्याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रावर देखील लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. तर ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणं खरंच योग्य आहे का? माझं उलटं म्हणणं आहे यामध्ये की तुम्ही जर माझ्या केसमध्ये बघितलं, मी 1982 साली ज्यावेळेस 12वी पास झालो, त्यानंतर कॉलेजला असल्यापासून मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमध्ये मी 12 वर्ष काम केलंय. मी भारतभर फिरलोय. ज्या ज्या ठिकाणी अशा अंधश्रद्धेचे प्रकार घडत होते ते उघडकीस आणण्याचं काम मी केलेलं आहे. त्यानंतर मला ही महाराजांची कृपा प्राप्त झाल्यानंतर मी स्वतः ज्योतिष विशारद, भविष्यभूषण आणि ज्योतिष भास्कर ह्या पदव्या मी हासिल केलेल्या आहेत. त्याचा स्टडी मी केलेला आहे. आणि तेव्हापासून 1992 सालापासून मी हे सगळे मार्गदर्शन आत्तापर्यंत गेली 33 वर्ष करत आलेलो आहे. त्यामुळं मी जे पाहिलं आहे, जी बंधुगिरी आहे, मी लोकांना सांगतो तुम्ही सांगून जा, फसू नका, आर्थिक व्यवहार कुठं करू नका, पैसे व्यर्थ खर्च करू नका आणि त्रास करून घेऊ नका, हे माझं त्यांना सांगणं असतं. मी ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीने लोकांचा जो विश्वास आहे, तुम्ही आता जर पाहत असाल आत्ताच्या धाकधुकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोक उलट अध्यात्माकडे वळत आहेत. आपलीच लोक, भारतातलीच लोक नव्हे तर परदेशातली लोकसुद्धा आपल्या हे ज्योतिषशास्त्राकडे अट्रॅक्ट होत आहेत. आणि फक्त ज्योतिषशास्त्र किंवा भविष्य फक्त भारतामध्येच नाही आहे, जगामध्ये प्रत्येक देशामध्ये ते त्यांच्या संकेतानुसार, त्यांच्या भाषेनुसार, त्यांच्या चिन्हानुसार सगळीकडे बघितलं जातं. परदेशातली लोकही मला गायडन्स मागण्यासाठी येतात. त्यावेळेस तिथल्या ठिकाणाच्या बाबतीमध्ये तिथले जे ज्योतिषशास्त्र आहे त्याचाही अभ्यास आम्हाला करायला मिळतो. आणि नंतर ध्यानात येतं की ही लोक आपल्यासारखीच वेडी आहेत. दिवसेंदिवस ज्योतिषशास्त्राचा प्रभाव हा वाढत चाललेला आहे. परदेशातही वाढत चाललेला आहे. हो हो. तर तसं तुमचं काही असं काही कोर्स वगैरे लॉन्च करण्याचं काही आहे का? कारण बऱ्याच जणांना त्याच्यात इंटरेस्टही असतो ज्योतिषशास्त्र. बरोबर आहे. तर तसं काही पुढच्या 2-5 वर्षात काय आहे का? एक साधारणतः माझ्या डोक्यामध्ये चाललेलं आहे की मी आता रिटायरमेंट घेतली आणि मी फुल फ्लेज ज्योतिषशास्त्रावर काम करतोय. आणि 1-2 वर्षामध्येच मी एक ज्योतिष विशारद आणि भविष्यभूषणचा एक वेगळा पॅटर्न की ज्यामध्ये अध्यात्माची आणि विज्ञानाची सांगड घालून त्या पद्धतीने शिकवलं जाईल. कुणालाही पूजा अर्च्यामध्ये, मंत्रतंत्रामध्ये न अडकवता सहज साध्या पद्धतीनं कसे उपाय करून, कसा अभ्यास करून त्यातनं कसं आपली पत्रिका किंवा आपलं जीवन कसं घडवायचं ह्याचा कोर्स डिझाईन करण्याचा माझ्या मनामध्ये ऑलरेडी आहे. मस्त. कोणते ग्रह आहे जे व्यापारात यश, समृद्धी, भरभराट करतात? असे कुठले ग्रह आहेत? तुम्ही जर पाहिलं तर शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे की हा उद्योगाचा ग्रह आहे. जर शुक्र आहे, बुध आहे, जसं तुम्ही राजयोग म्हणतो आपण किंवा गजकेसरी योग म्हणतो किंवा हे भाग्य परिवर्तन करणारे जे योग आपण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता, गुरुपुष्यामृत योग आहे, सर्वार्थ सिद्धी योग आहे, अमृत योग आहे. हे जे योग आहेत तुम्ही हे योग म्हणजे इथं थोडक्यामध्ये सांगता येणार नाहीये, परंतु बुध शुक्राचा राजयोग असेल किंवा गुरुचंद्राचा गजकेसरी योग असेल, हे जे योग आहेत हे घडवून आणले जाऊ शकतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये भाग्य परिवर्तन घडवलं जाऊ शकतं की जेणेकरून तुमच्या धंद्यामध्ये, व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये तुमच्या हाताला चांगलं यश मिळू शकतं आणि त्या राजयोगाचा किंवा गजकेसरी योगाचा फायदा प्रत्येकाला होऊ शकतो. हे केलं जाऊ शकतं. सामान्य माणसाने आपले ग्रह संतुलित ठेवण्यासाठी काय करावं? सामान्य माणसाला जसं आपण म्हटलं की ज्यांचं व्यवस्थित चाललंय त्यांनी त्यांचं दररोजचं सदाचरण, ज्याला सदाचरण म्हणतोय, ज्याला आपण
कर्माचा कारक. आपलं कर्म चांगल्या पद्धतीनं करा. इवन जो आपण जसं बघतो, आपण बाहेर गेल्यानंतर आपण आपल्या डोळे हा शनीचा कारक आहे. शनीचा आपल्या शरीरावर प्रभाव आहे त्या डोळ्यांवर आहे. आपण जर पाहताना, आपण इतरांकडे पाहताना किती चांगल्या नजरेने पाहतो तेच तुम्हाला महत्त्वाचं आहे. तुम्ही जर चांगल्या नजरेने पाहिलं तर तुम्हाला चांगली नजर मिळणार आहे. बरोबर. तुम्ही वाईट नजरेने पाहिलं, आज तुम्ही स्त्रियांकडे पाहण्याचा रोग बघा किंवा मुलींकडे पाहण्याचा रोग बघा. आज प्रत्येक ठिकाणी आज अन्याय अत्याचाराच्या बलात्काराच्या किती किस्से आपण बघतो. त्यामध्ये काही वाईट नजर आहे, वाईट कर्म आहेत ही. त्या लोकांचं कधीही चांगलं होत नाही. तुम्ही कर्म चांगली ठेवा, सदाचरण चांगलं ठेवा. हेच तुमच्या आयुष्याचं कर्म आहे की जे तुमच्यासोबत पुढे येणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, अष्टम स्थान जरी मृत्यूचं स्थान असलं, त्यावरून तुमचं वय पण सांगता येतं, तुमचं वय किती आहे. त्या दृष्टीने तुम्ही तुमचं लाईफ प्लॅन करू शकता, जीवन प्लॅन करू शकता. पण जर समजा तुम्ही सदाचरण करतच नसाल तर शनीचा त्रास तुम्हाला होणार हे निश्चित आहे. जर शूद्र पद्धतीने काम करत असाल किंवा वाईट पद्धतीने काम करत असाल तर राहू तुम्हाला त्रास देणार म्हणजे देणार. आज एक वाईट शोकांतिका आहे की मध्य काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ह्या ज्योतिषशास्त्राचं संमेलन भरवत होतो आणि नाशिकला होतो, काही ज्योतिषांना राहू आणि केतू हे ग्रह, हे छेदनबिंदू, ग्रह नाहीत, हे छेदनबिंदू आहेत, हे समोरासमोर असतात हे त्यांना माहीत नाही. आणि ते ज्योतिष मात्र सांगतात 3,000 रुपये फी घेतात. कसं याच्यावर विश्वास कसा ठेवायचा, लोकांना फायदा कसा होणार, अवघड आहे सगळं. म्हणजे आज गल्लोगल्ली मला शंकर महाराजांचं सांगणं एकच आहे, तू गुरु शोधू नकोस, गुरु तुला शोधत येईल. आज गुरु होणारे, ज्योतिष सांगणारे, भविष्य सांगणारे गल्लोगल्ली दुकान टाकून बसलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं बघा, आज लाल किताबमधल्या रेमेडीज खूप उपयोगाचे आहेत. दाते पंचांगावरनं तुम्हाला पंचांग कळू शकतं, योग कळू शकतो, नक्षत्र कळू शकतात, चरण कळू शकतात. पण तुम्हाला त्यामधनं उपाय कळत नाही. तुम्हाला तो उपाय गोचरीच्या ग्रहभ्रमणावरूनच बघावा लागतो, हे मात्र निश्चित आहे. मधुकर सर, खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. पण आता काही लोकांच्या जर समस्या असतील तर तुम्हाला कसा संपर्क करायचा? तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवर अपॉइंटमेंट घेऊन मला भेटू शकता. मी पुण्यामध्ये हडपसरला असतो. बर. आणि माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला त्यामध्ये देतो. त्या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधा. काय नंबर आहे? 99700064 बर 9970764126 या नंबरवर मला संपर्क करा. सकाळी 9:30 पासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी तुम्हाला त्यावर अपॉइंटमेंट देईल. त्या अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही तुमची पत्रिका असेल ठीक किंवा जन्म डिटेल्स असतील तेवढ्या घेऊन या. नसेल तर पत्रिका नाही म्हणून सांगा, काहीही अडचण येणार नाही. तुम्हाला त्यामध्ये पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद मधुकर गुळिक सर. आजच्या संवादातून आपल्याला ग्रह, नशीब आणि यश याचं खरं नातं समजलं. मित्रांनो, हे केवळ अंधश्रद्धा नाही, हे विज्ञान आहे, अनुभव आहे आणि अध्यात्म आहे. जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन विषयासह, नवीन गेस्टसह. तर आज इथेच थांबतो. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या कुटुंबाची. थँक्यू व्हेरी मच.